नमस्कार मित्रांनो. मी विशाल रमेशचंद्र पवार तुमचं एमपीएससी यूपीएससी तक्षशिला अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, कमिटमेंट केल्याप्रमाणे आपण आजचा पहिला अनालिसिस सुरू करत आहोत. लॉजिक्स म्हणजे काय? लॉजिक्सच्या बेसवर तुम्हाला प्रश्न कसे सोडवता येतात कमीत कमी माहितीच्या आधारे. मात्र लॉजिक परफेक्ट बसण्यासाठी ते कशा प्रकारे अप्लाय करावे लागतात किंवा केलेत तर तुमचे प्रश्न बरोबर येतील आणि तुमचे गुण वाढतील, याकरता आज आपण थोडक्यात चर्चा सुरू करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच येत आहे लक्षात. अंडरस्टँड यूपीएससी एमपीएससी मध्ये तुमचं स्वागत. एमपीएससी करता हा अंडरस्टँड एमपीएससी चा कार्यक्रम कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे. एमपीएससी यूपीएससी तक्षशिला या अकॅडमी चॅनलवर मी तो सुरू केलेला आहे. टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. पीवायक्यू अनालिसिस संदर्भात आता आपण बोलणार आहोत. हे जे पीवायक्यू अनालिसिस आहे ते कसलं आहे, तर हे पीवायक्यू अनालिसिस आहे मित्रांनो, ग्रुप सी प्रिलियम्स 2022 या पेपराचं इंडियन इकॉनॉमी या विषयाच्या संदर्भातले प्रश्न आपण बघणार आहोत. येतं लक्षात. चला तर मग पहिला प्रश्न आहे, लोह पोलाद उद्योग आणि त्यांचे राज्य दिलेले आहे जोड्या लावाला. येतं लक्षात. यामध्ये आता तुम्हाला दोन विषयांची माहिती असणं किंवा तो संदर्भ लागणं गरजेचं आहे. नियोजन आणि नियोजनामध्ये पंचवार्षिक योजना हा इंडियन इकॉनॉमीचा भाग, आणि भूगोलामध्ये उद्योग आणि उद्योगांचं स्थान, इंडस्ट्री अँड इंडस्ट्रियल जॉग्राफिकल लोकेशन या मुद्द्याच्या संदर्भातला हा एकत्रित प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. येतं लक्षात. आता अ गटामध्ये जे लोह पोलाद उद्योग दिलेले आहे आणि ब गटामध्ये जे राज्य दिलेले आहे, याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेला नियोजनाचा तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेला दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे, या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातला हा प्रत्यक्ष प्रश्न आहे. त्यावेळेला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला भारताने उद्योगधंद्यांना प्राधान्य दिलेलं होतं. जड जड अवजड उद्योगांना प्राधान्य दिलेलं होतं. रशिया, ग्रेट ब्रिटन आणि जर्मनीच्या साह्याने आपण विविध उद्योग स्थापन केलेले होते. लोह पोलाद उद्योग भारतामध्ये विविध राज्यांमध्ये ते लोकेट करण्यात आलेले होते. अशा प्रकारची इत्थंभूत माहिती तुम्हाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मिळते आणि त्याचा क्रक्स म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला दिसतो. यामध्ये तुम्ही जर एक जॉग्राफिकल लोकेशन दुर्गापूर, पश्चिम बंगाल हे जरी तुम्हाला माहिती असेल तर बी बरोबर 3 येतं लक्षात. बी बरोबर 3 असं ऑप्शन असणारं एकमेव दुसरं ऑप्शन आहे, त्याच्यामुळे हे तुमचं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. अन्यथा तुम्हाला हे सर्वच्या सर्व ऍज इट इज पाठांतर करावे लागतील. येतं लक्षात. त्या पाठांतरापेक्षा दुर्गेची पूजा पश्चिम बंगालमध्ये केली जाते असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी बेसिकली तुमचं हे प्रश्नाचं उत्तर बरोबर येऊ शकतं. नंबर क्रमांक 1. नंबर क्रमांक 2, हे जे चार लोहपोलाद उद्योग दिलेले आहेत त्याच्यापैकी जे तुम्हाला माहित असेल कन्फर्मली, जे तुम्हाला माहित असेल ते कन्फर्म उत्तर कोणत्या जोडीमध्ये बसतं आहे ती जोडी तेवढी बाजूला काढायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला फक्त एकच माहिती आहे, बी बरोबर 3 येतं लक्षात. आता इथं कन्फ्युजन माझं झालंच नाही, कारण की बी बरोबर 3 असं उपलब्ध असणारं एकच ऑप्शन आहे. येतं लक्षात. तुमचे जर बी बरोबर 3 असे असणारे समजा दोन ऑप्शन असतील तर मग तुमचं पहिलं आणि तिसरं ऑप्शन कट झालं असतं आणि दुसरं आणि चौथं ऑप्शन मध्ये आपल्याला गेसिंग करावं लागलं असतं. म्हणजे रिस्क टेकिंग कपॅसिटी तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात. येतं लक्षात. चला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण डिस्कस केला. पुढचा महत्वाचा मुद्दा किंवा पुढचा महत्वाचा प्रश्न. प्रश्न काय आहे? राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत टिंबटिंबचा समावेश असतो. कशाच्या बाबतीत विचारलेलं आहे?
भांडवली प्राप्ती. आता बघा इकडं, येतं लक्षात. प्राप्तींमध्ये कोणत्या प्रकारच्या दोन प्राप्ती असतात? भांडवली प्राप्ती आणि महसुली प्राप्ती. ही कॉन्सेप्ट आहे. सरकारला उत्पन्न मिळतं, ते उत्पन्न दोन प्रकारे विभागलं जातं: भांडवली उत्पन्न आणि महसुली उत्पन्न. महसुली उत्पन्नाचे पण दोन प्रकार असतात: कर महसूल आणि करेतर महसूल. म्हणजे टॅक्सेसच्या माध्यमातून जे मिळतं ते, आणि टॅक्सेसच्या व्यतिरिक्त सरकार काही उद्योगधंदे वगैरे चालवतं, चलन छापतं, यातून सरकारला जे रेव्हेन्यू मिळतो, जे निधी मिळतो किंवा पैसा कमवतं सरकार, त्याला म्हणतात करेतर. येतं लक्षात. आता हे जे महसूल किंवा कर किंवा करेतर मार्गातून सरकारला जे उत्पन्न प्राप्त होतो, पैसा प्राप्त होतो, ही कशा प्रकारची आहे? गव्हर्नमेंटला परत न करावी लागणारी रक्कम आहे. तो सरकारला, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला सरकारला टॅक्स पेड करता, त्यावेळेला सरकार परत तो टॅक्स तो आपल्याला रिटर्न करते का? नाही. त्याच्यामुळे महसुली उत्पन्न सरकारला परत, जनतेला परत करावी लागत नाही. म्हणजे ती देणी निर्माण केली जात नाही. म्हणजे महसुली प्राप्तीमधून सरकारला द्यावे लागत नाही, म्हणजे देणी निर्माण केली जात नाही सरकारवर. मात्र त्याच्या उलट आहे भांडवली प्राप्ती. भांडवली प्राप्ती काय करते? सरकारवर देणी निर्माण करणारी रक्कम असते ती. म्हणजे सरकार ती वापरून घेते, मात्र काही कालखंडानंतर ज्या वेळेला त्या व्यक्ती किंवा त्या संस्था सरकारला पैसे मागतील, त्यावेळेला सरकारला ते परत द्यावे लागतील. म्हणजे भांडवली प्राप्तीतून सरकारला मिळणारं उत्पन्न जे आहे ते देणी निर्माण करणार आहे. ओके. पॉइंट नंबर 1 सगळ्यात महत्वाचं, कॉन्सेप्ट महत्वाची आहे. चला, आता आपल्याला ट्रिक वापरायची आहे या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न काय? राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत टिंबटिंबाचा समावेश असतो. आता मला फक्त जर एकच बाब माहिती आहे की महसूल म्हणजे कर आणि भांडवल म्हणजे भांडवली बाबतीमध्ये कराचा समावेश होत नाही. त्याच्यामध्ये मला 4 ऑप्शन्स आयोगाने दिलेले आहे. पहिला आहे बाजारी कर्ज, दुसरा आहे केंद्र सरकारकडून उचल घेणं, तिसरा आहे लोकांची अल्प बचत आणि भविष्य निर्वाह निधीतील योगदान, आणि चौथा आहे केंद्र सरकारकडून जीएसटीचा मिळणारा वाटा. भांडवली प्राप्ती कोणत्या सरकारची? राज्य सरकारची. भांडवली प्राप्ती कोणाची विचारलेली आहे? राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीचे मार्ग विचारलेले आहे आणि कोणते असतात ते विचारलेले. आता अशी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेली आहे. आता मी उलट जातो. केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा. आता जीएसटी काय आहे? येतंय लक्षात? What do you mean by GST? GST is nothing but the goods and service tax. म्हणजे हा टॅक्स आहे, एवढं मला माहिती आहे. भांडवली प्राप्तीत टॅक्सचा समावेश होतो का? तर नाही. म्हणजे माझं डी ऑप्शन कट झालं. आता मला परत कॉम्बिनेशन दिलेले आहे आणि बरोबर संयोग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते आहे. मग डी कशात नाही, किंवा कोणता पर्याय मला निवडावा लागेल? ज्यामध्ये डी नाही असा पर्याय मला निवडावा लागेल. मग डी नाही असा पर्याय कोणता आहे? ए बी सी. पर्याय क्रमांक 3. उलट गेलो, लॉजिक लावलं टी ला. टॅक्स कॉन्सेप्ट माहिती आहे. महसुलामध्ये टॅक्स येतो, भांडवलमध्ये टॅक्स येत नाही. साधं लॉजिक वापरलं, मात्र लॉजिक हे कॉन्सेप्ट बेसवर आहे. परत परत सांगतोय, वरती पण कॉन्सेप्ट वापरली. कोणती कॉन्सेप्ट वापरली? उद्योगांची, दुसऱ्या पंचवार्षिक योजनांची, दुर्गा या शब्दाची लॉजिक वापरलं, जॉग्राफिकल लोकेशनचं लॉजिक वापरलं. येतं लक्षात? त्याच्यानंतर इलिमिनेट केलं. बी बरोबर 3 कुठं होतं अगोदरच्या हिच्यामध्ये? ते हिच्यामध्ये टॅक्सच्या संदर्भातलं कोणतं नाही. काय विचारलेलं आहे? बरोबर, म्हणजे बाजारी कर्ज, केंद्र सरकारकडून उचल घेणे आणि लोकांची अल्प बचत आणि भविष्य निर्वाह निधी योगदान मी सोडून दिलं. मात्र बरोबर निवडण्यासाठी काय चूक आहे हे मला माहिती. जीएसटीचं विधान चूक आहे, म्हणून जीएसटीचं विधान हे चौथं आहे ते कट केलं आणि उरलेले 3चं ऑप्शन मी निवडलं.
कळालं? येतंय लक्षात? साधी सोपी लॉजिक वापरून तुम्ही प्रश्न उत्तर सोडवत आहात, पण ट्रिक वापरतो आहे. येतंय लक्षात? बघा, तुम्हाला राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत टिंबटिंबाचा समावेश होतो, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो. येतंय लक्षात? या प्रश्नामध्ये आपण साधा विषय काय समजून घेतला? भांडवली प्राप्तीमधली कॉन्सेप्ट समजून घेतली. सरकारला ती परत द्यावी लागतात. बाजारातून जर कर्ज उचलले तर सरकारला परत द्यावी लागतील, म्हणजे बरोबर आहे. केंद्र सरकारकडून उचल घेतली म्हणजे केंद्र सरकारकडून राज्याने जर, येत्या लक्षात, पैसा घेतला तर काय करावं लागेल? परत द्यावा लागेल, म्हणजे दुसरंही बरोबर आहे. येत्या लक्षात? पुढचा मुद्दा, पुढचा ऑप्शन, लोकांची अल्प बचत आणि भविष्य निर्वाह म्हणजे प्रॉव्हिडंट फंड वगैरे किंवा सेव्हिंग्ज असतील बँकेतल्या, सरकारने वापरल्या तर ज्या वेळेला लोक पैसे मागतील त्यावेळेला परत द्यावे लागतील, म्हणून तिसरंही बरोबर. सी, केंद्र सरकारकडे जो जीएसटीचा वाटा राज्यांचा जमा झालेला आहे तो केंद्र राज्याचा जो वाटा असतो तो जीएसटी परत देतं. मग राज्य त्यांना परत तो जीएसटीचा वाटा देतं का? नाही, देत नाही. म्हणजे देणी निर्माण करणारी कोणती आहे? ही तीन आहे. म्हणजे देणी निर्माण करणारी कोणत्या आहेत? भांडवली प्राप्ती. देणी निर्माण न करणारी कोणती आहे? चौथी आहे. कॉन्सेप्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, चलो नेक्स्ट प्रश्न पुढचा. येते लक्षात? खालील विधाने विचारात घ्या. 3 विधानं दिलेली आहेत आणि नंतर कॉम्बिनेशन्स आहेत. 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73% होता. तिसरं विधान, देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल होते. म्हणजे चांगलं होतं, फेवरेबल होतं. प्रतिकूल म्हणजे वाईट होतं, अनुकूल म्हणजे चांगलं होतं, सोप्या भाषेत. ठीक आहे. आता पहिल्या क्षणी पाहताना, प्रश्न पाहताना काय वाटतं? अरे आकडे माहित पाहिजे, घनता किती आहे, साक्षरता दर किती आहे, येतंय लक्षात? आणि दुसरं महत्वाची बाब या ठिकाणी काय विचारलेलं आहे? तर असत्य. असत्य म्हणजे काय? कोणतं विधान चूक आहे हे माहिती हवंय आपल्याला. येतंय लक्षात? आता परत उलट जातो. एबीसी कडून न आता CBA असं करूया. मग सी विधान काय आहे? देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमी चांगलं राहिलेलं आहे. अहो, जर चांगलं राहिलं असतं तर आपण गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी का आणली असती? बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या योजना केंद्र सरकारला का राबवाव्या लागल्या असता? म्हणजे हे अनुकूल नाही म्हणूनच आहे ना. म्हणजे ते कसं आहे? प्रतिकूल आहे. आणि विशेष म्हणजे कोणता शब्द या ठिकाणी घातक आहे? नेहमी. येतं लक्षात? नेहमी अनुकूल आहे का? नाही, नेहमी अनुकूल राहिलेलंच नाही. देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण आणि विशेष करून महिलांच्या बाबतीमध्ये अनुकूल राहिलेलं नाही. म्हणजे हे असत्य, चूक आहे का? हो आहे. कोणतं विधान चूक आहे? सी विधान चूक आहे. मग सी विधानाची जोडी कोणती आहे? सी विधान चुकीचं असणार फक्त सी, आणि हे तुमचं बी. येतंय लक्षात? मग ज्या वेळेला तुम्हाला बी माहिती असेल आणि सी निवडायचं असेल आणि सी माहिती असेल तर बी निवडायचं आहे. कारण की तुम्ही हे ऑप्शन तर कट करून टाकलं. इथं कारण की तुम्हाला फिक्स काय माहिती आहे? सी. सी हे असणारच आहे. अशा प्रकारचं आपण या ठिकाणी लॉजिकल गेसिंग 50% बरोबर आणली. येतंय लक्षात? मग आता सी ऑप्शन तुम्ही निवडलेला आहे की असत्य आहे? बरोबर आहे.
आणि या बाबतीत तुम्हाला आता या दोघांच्या पर्यायांमधून निवड करणं अपेक्षित आहे. येतंय लक्षात? आणि नेहमी अशी प्रकारची कन्फर्म अतिशयोक्ती जी वाक्य असतात ती नेहमी चूक असतात. हे तुम्हाला जसं जसं आपलं अनालिसिस पुढे सरकेल तसं तुम्हाला कळेल. येतं लक्षात? म्हणून ऑप्शन नंबर 2 सी हे त्याचं उत्तर. पुढचं महत्वाचं, पतपुरवठा अधिकारी योजना टिंबटिंब या वर्षी सुरू करण्यात आली. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. अशा प्रकारच्या योजनांचे सुरू करण्याचं वर्ष आणि हे माहीतच असलं पाहिजे, त्याच्यामुळे इश्यू नाही. नोव्हेंबर 1965 हे त्याचं उत्तर आहे. ओके, चला. या ठिकाणी लॉजिकची गरज नाही, या ठिकाणी पाठांतराची गरज आहे. पुढचं महत्वाचं, गरिबीच्या मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? कशाच्या संदर्भात प्रश्न आहे? गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये समिती कोणती नेमण्यात आली? आता चक्रवर्ती समिती दिलेली आहे, डी.टी. लकडावाला समिती दिलेली आहे, आर.सी. दत्त समिती दिलेली आहे आणि रंगराजन समिती दिलेली आहे. आता विशेषत्वाने काय गरजेचं आहे माहिती असणं, या सर्व काही ज्या पर्यायातल्या समित्या दिलेल्या आहेत त्या सर्व समित्या गरिबीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या होत्या. मग याच्यात काय लॉजिक लावायचं सर? याच्यात पण पाठच करायचं का? अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचा कीवर्ड या ठिकाणी आहे आणि तो म्हणजे पुनर्परीक्षण, री एक्झामाइन. री एक्झामाइन साठी एकच समिती नेमलेली होती अलीकडच्या 2011-12च्या कालखंडात आणि तिचं नाव आहे सी रंगराजन. म्हणजे ज्याला हा शब्द कळाला, ज्याचं लक्ष या शब्दाकडे गेलं, त्याला सरळ सरळ सी रंगराजन हे उत्तर निवडायला सोपं जाईल. कॉन्सेप्ट, एक्झामाइन आणि री एक्झामाइन यामध्ये फरक आहे. येतंय लक्षात? चला, पुढचा प्रश्न. सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे? डिपार्टमेंट. ओके, चला इंग्लिश पण बघून घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज द डिपार्टमेंट ऑफ पब्लिक फायनान्स? आता ज्याची कोणती कॉन्सेप्ट क्लिअर आहे? फायनान्स ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे. फायनान्स म्हणजे काय? पैसा. आता पैशाच्या संदर्भातला विभाग कोणता आहे? खर्चामध्ये पैसा येतो का? हो. उत्पन्नामध्ये पैसा येतो का? हो. कर्जामध्ये पैसा येतो का? हो. स्वास्थ्यामध्ये डायरेक्ट पैसा येतो का? हो. स्वास्थ्य पैशाच्या बाबतीत मोजतो का आपण? हा, स्वास्थ्यावर पैसा खर्च होतो, मात्र इतक्या पैशाचं स्वास्थ्य असं नाही म्हणत ना. मात्र इतके रुपये खर्च, इतके रुपये उत्पन्न, इतके रुपये कर्ज, मात्र इतके रुपये स्वास्थ्य असं नाही म्हणत. म्हणजे ज्याची फायनान्सची कॉन्सेप्ट क्लिअर आहे त्याच्याकरता काय विचारलेलं आहे? बरोबर विधान विचारलेलं आहे. म्हणजे ए, बी, सी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 डी चुकीचा आहे. म्हणजे तुम्हाला आज जर बरोबर विचारलं तर उद्या चुकीचंही विचारलं जाऊ शकतं. मात्र अशा प्रकारचे फंडामेंटल क्वेश्चन साठी फंडामेंटल माहित पाहिजे, नाही तर पाठच करत बसा. येतं लक्षात? अशातलं आपलं काम आपल्याला काय करायचं? अनालिसिसच्या माध्यमातून सोपं करायचंय मित्रांनो, कठीण नाही करायचंय. लक्षात घ्या. येतं लक्षात? पुढचा प्रश्न. जुलै 1969 ला 14 व्यापारी बँकांकडील ठेवींचे मूल्य रुपये टिंबटिंब किंवा त्यापेक्षा जास्त होते. त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता बँकांचं राष्ट्रीयकरण बल्क स्वरूपामध्ये म्हणजे ठोक स्वरूपामध्ये जे करण्यात आलं ते 2च वर्षी करण्यात आलं. कोणकोणत्या वर्षी? तर ते करण्यात आलं 1969 आणि 1980. या दोघही वेळेला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. ही कॉन्सेप्ट आहे. नॅशनलायझेशन इज द कॉन्सेप्ट. आणि ते कधी कधी झालं, म्हणून राष्ट्रीयकरणाची कॉन्सेप्ट तुमची माहित पाहिजे. आता ते कधी कधी झालं बोललो मी, 1969 ला पण झालं आणि 1980 ला पण झालं.
मग 1969ला सुरुवातीला जे झालं त्यावेळेला अट ठेवण्यात आलेली होती, ज्या बँकांच्या ठेवी किंवा कॅपिटल भाग भांडवल हे किती होतं, 50 करोड रुपये किंवा 50 करोड पेक्षा जास्त होतं, त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. अशा त्या किती बँकांचं करण्यात आलं त्यावेळेला, 14 बँकांचं, 50 करोड रुपये असणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या 14. 80ला काय अट ठेवण्यात आली, 200 कोटी रुपये किंवा 200 कोटीपेक्षा जास्त भाग भांडवल. मग त्यावेळेला किती बँकांचं झालं, त्यावेळेला झालं 6 बँकांचं. आता बघा प्रश्न काय, आता तुम्हाला पंचवार्षिक योजनांमध्ये पहिलाच प्रश्न दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर विचारला गेला. आता हा 1969च्या दरम्यानच्या पंचवार्षिक योजना ज्या वेळेला तुमच्या 4थी 5वीच्या दरम्यान तुम्ही येतात त्यावेळेला लगेच तुम्हाला हे मुद्दे अभ्यासायला येतात. कळतंय? व्यवस्थित डोक्यात ताण न घेता आहे का? 19 जुलै 1969ला 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. दोन आकडे सांगितले, 69 आणि 80. दुसरा आकडा सांगितला 50 आणि 200. लक्षात ठेव. एक तर वर्ष लक्षात ठेवा किंवा आकडेवारी लक्षात ठेवा. कळतंय? आता आयोगाने गेम काय केलेला आहे, तारीख पण देऊन टाकलेली आहे, किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं ते. फक्त ठेवी कितीच्या होत्या त्याचं मूल्य विचारलं. पहिल्यांदा त्या ठेवी झाल्या त्या 50 करोडच्या अट होती, म्हणून याचं उत्तर आहे 50. कन्फ्युजन कधी झालं असतं ऑप्शन मध्ये, जर या ऑप्शन मध्ये 200 करोड रुपये हे ऑप्शन असतं. आता तुम्हाला दिसतंय का 200 करोड रुपये कशा ऑप्शन मध्ये? नाही दिसत आहे. परिचित आकडा एकच आहे, 50 कोटी. म्हणून या ठिकाणी कॉन्सेप्ट 50 आणि 200च्या स्वरूपात लक्षात ठेवा. येत आहे मित्रांनो लक्षात? साधा सोपा सरळ मुद्दा. पुढचा प्रश्न, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेची खालीलपैकी कोणते कारण आहे? आता नाणे बाजार आणि नाणे बाजाराचा निधी, नाणे बाजारामध्ये कोण येतं, तर बँका येतात. येतं लक्षात? आता बँकांमध्ये निधी म्हणजे पैसा कमी कधी होईल सॉरी, पैसा कधी कमी होईल, ज्या वेळेला बँकांमध्ये लोकांचे डिपॉझिट्स कमी होतील, म्हणजे ठेवी कमी होतील, त्यावेळेला बँकांकडचा पैसा कमी होईल. कारण की बँकांचं उत्पन्नाचं साधन काय, बिझनेसचं साधन काय, लोकांच्या जास्तीत जास्त ठेवी, हे त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे. त्याच्यावरच तर बँकिंगचा बिझनेस अवलंबून आहे. दिस इज द कॉन्सेप्ट. प्रश्न काय साधा सोपा सरळ, नाणे बाजारातील निधीच्या म्हणजे पैशाच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? अपुरी बचत म्हणजे इनसफिशियंट सेव्हिंग, दॅट इज द आन्सर. बाकीच्याकडे बघायची काही गरज नाही, कारण की मुळात बँकेचा बिझनेस डिपॉझिट वरच चालतो. ही कॉन्सेप्ट माहिती असेल नाणे बाजार मधल्या एक एक कॉन्सेप्ट समजून घेतलं तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अजिबात फसवू शकत नाही. कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आणि फक्त कॉन्सेप्ट. पुढचा महत्वाचा, पुढचा प्रश्न, रेपो दर म्हणजे काय? आता हिच्यात परत रेपो, रेपो कसं तयार झालं रेपो? रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन, शुद्ध मराठी भाषेमध्ये पुनर्खरेदी बंधनक्षम. ओके. आता आरबीआय सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते. आरबीआय कोणावर नियंत्रण ठेवते? बँकांवर नियंत्रण. ठीक आहे. आता ज्या वेळेला आरबीआय कडून पैसा बँकांकडे जातो, आरबीआय कडून पैसा कोणाला जातो? बँकांकडे. आणि बँकांचे जे शेअर्स आहे ते कोणाकडे येतात? आरबीआय कडे येतात. बघा लक्षात घ्या, बँकांना पैशाची गरज आहे. मग तो पैशाची गरज भागवण्यासाठी तुमचा माझा जर बँकेकडे जात असेल, तर ज्या वेळेला स्वतः बँकेला गरज असेल तर बँक कोणाकडे जाते? बँक जातात आरबीआय कडे पैसे मागण्यासाठी. मग आरबीआय काय करते? त्यांच्याकडून काहीतरी सिक्युरिटी घेते. मग सिक्युरिटी शेअर्स बँकेचे कोणाकडे आले? आरबीआय कडे आले. त्याच्या बदल्यात आरबीआयने त्यांना काय उपलब्ध करून दिलं? पैसा उपलब्ध करून दिला. म्हणजे रेपो व्यवहारामध्ये पैसा कोणाकडून कोणाकडे गेला ही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. आरबीआय कडून कोणाकडे गेला पैसा?
बँकेकडे गेला. आता बघा प्रश्न काय आहे. रेपो दर म्हणजे ज्या दराने टिंबटिंब व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात का? नाही. हा व्यवहार कोणामधला आहे? आरबीआय आणि बँक मधला आहे, म्हणून पहिलं विधान चूक. सरकारची कर्जे घेण्यावर आकारला जातो. सरकारचा काही संबंध आहे का याच्यामध्ये? अजिबात नाही. आरबीआय आणि बँक दोघांमधला विषय आहे, त्याच्यामुळे दुसरं पण विधान चूक सरकार या शब्दामुळे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते म्हणजे पैसा देते. कशाच्या बदल्यात? त्यांच्या शेअर्स आणि सिक्युरिटीच्या. अगदी बरोबर. चला म्हणजे तिसरं बरोबर आलं. चौथं वाचून घेऊ. व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचत ठेवीवर दर आकारतात. तर साधा मुद्दा आहे. व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचत ठेवीवर दर आकारतात का? नाही हो, दर देतात. त्याला आपण व्याज म्हणतो. म्हणजे तुम्ही आम्ही जर बँकेत पैसे ठेवलेत तर बँक त्या पैशांवर व्याज देता ना तुम्हाला. ते सेव्हिंगवर असेल तर कमी दराने असतं, मुदत ठेवीवर असेल तर थोडं जास्त दराने असतं. मात्र देताना, व्याज देताना ते तुमच्याकडून माझ्याकडून व्याजाचे पैसे घेतात थोडी, उलट देतात. त्याच्यामुळे चौथं चूक. कॉन्सेप्ट लक्षात असेल. रेपो व्यवहार म्हणजे काय? ज्या वेळेला पैसा कोणाकडून कोणाकडे जातो? आरबीआय कडून बँकेकडे जातो. आणि सिक्युरिटीज कोणाकडून कोणाकडे येतात? बँकेकडून आरबीआय कडे येतात. याला म्हणतात रेपो व्यवहार. याच्या विरोधात्मक व्यवहार आहे तो म्हणजे रिव्हर्स रेपो. आता ज्याला रेपो माहितीये त्याला रिव्हर्स रेपो कळेल. रेपो मध्ये आरबीआय कडून बँकेकडे गेला. रिव्हर्स मध्ये उलट मध्ये काय होईल? बँकांकडून पैसा कोणाकडे जाईल? बँकांकडून पैसा जाईल आरबीआय कडे आणि सिक्युरिटीज आरबीआय कडून जातील बँकांकडे. याला म्हणतात रिव्हर्स रेपो. रेपो कळाला की रिव्हर्स रेपो करतो. आज तुम्हाला मला रेपोवर विचारलेलं आहे, उद्या तुम्हाला मला रिव्हर्स रेपोवर विचारतील. ऑप्शन हेच असतील, गरजेचं नाही याच्यापेक्षा वेगळे ऑप्शन्स चेंज होऊन जातील, बदलतील. कॉन्सेप्ट माहिती असेल तर तुम्हाला काही विचारू चुकणार नाही. येत्या लक्षात. एकेका शब्दाच्या आधारावर तुम्ही प्रश्न व्यवस्थित कॉन्सेप्टच्या आधारे उत्तर देऊ शकतात. येतंय मित्रांनो लक्षात? चला पुढे. ओके. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत वापरले जाते? इथे पण कॉन्सेप्ट आहे. पैशाचं धोरण दोन जण राबवतात. दोन धोरणं असतात प्रत्येक देशामध्ये. पहिलं असतं मौद्रिक आणि दुसरं असतं राजकोषीय. मौद्रिक धोरणाला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी आणि राजकोषीय धोरणाला म्हणतात फिस्कल पॉलिसी. कोणत्याही देशामध्ये मॉनिटरी पॉलिसी ही कोणामार्फत राबवली जाते? त्या देशातल्या सेंट्रल बँकद्वारे, त्या देशातल्या केंद्रीय बँकद्वारे. मग काय विचारलेलं आहे? भारतातलं मौद्रिक धोरण, भारतातली मॉनिटरी पॉलिसी कोणत्या वित्तीय संस्थे? मग भारतातली मॉनिटरी पॉलिसी भारतातल्या केंद्रीय बँकेमार्फत वापरली जाईल किंवा राबवली जाईल. मग भारतातली केंद्रीय बँक कोणती आहे? आरबीआय, भारतीय रिझर्व्ह बँक. लॉजिक येतं लक्षात? आता इथं मौद्रिक धोरण विचारलं, पुढच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला मला राजकोषीय धोरण विचारतील की भारताचं राजकोषीय धोरण कोणामार्फत राबवलं जातं? तिथल्या सरकारांमार्फत राबवलं जातं. सरकार राजकोषीय धोरण कशाच्या माध्यमातून मांडतं? बजेटच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. कॉन्सेप्ट, नॉट मग अप ऑल द थिंग्स. यू विल नॉट नीड टू मग अप द ऑल द थिंग्स. तुम्हाला प्रत्येक मुद्दा पाठ करण्याची गरज नाही. कॉन्सेप्ट समजून घ्या. नाही पूर्ण प्रश्न बरोबर येणार मित्रांनो, पण काही प्रश्न तर निश्चित बरोबर येतील. कशाच्या आधारे? कॉन्सेप्ट. किती प्रश्न सोडवली? फक्त दोन फॅक्च्युअल प्रश्न सोडलेत तर सगळी सोडवतच जातोय. कदाचित आता हे कठीण वाटेल, पण तुम्ही जर अभ्यासाचा ट्रेंड अशा पद्धतीने ठेवला तर मला नाही वाटत तुम्हाला इकॉनॉमीचे प्रश्न सोडवण्यासाठी दिक्कत होईल, अडचणी. ओके. पुढचा मुद्दा. आता बघा प्रश्न काय आहे.
प्रश्न वाचायचा हो, प्रश्न वाचून फक्त चालणार नाही, प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजला की त्याला काय मागणी आहे त्याची ते कळतं आणि बरोबर ऑप्शन तुमच्याशी बोलत जातात. बोलतात ऑप्शन, ऑप्शन मधले शब्द बोलतात, प्रश्नांमधली शब्द बोलतात, पण ते बोलण्यासाठी त्यांचं तुमच्याशी तेवढे अटॅचमेंट पाहिजे, कनेक्ट पाहिजे. मूळ मुद्द्याकडे बरोबर. FRBM कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? आता या प्रश्नामध्ये काय माहीत असणं गरजेचं आहे? FRBM कायदा काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे असं काही लोक म्हणतील. पण पहिल्यांदा सांगून देतो की FRBM आहे काय. FRBM ऍक्टचं लॉंग फॉर्म आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. असा तो तयार झाला FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, राजकोषीय दायित्व कायदा असं त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणतात. आता ते काय होतं तिच्यात ते जाऊ द्या. विचारला काय प्रश्न? FRBM माहिती पाहिजे का त्याच्याकरता? नाही, त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं कॉन्सेप्ट कोणती माहित पाहिजे की या प्रश्नाला लागतं काय. या प्रश्नाला काय लागतंय? या प्रश्नाला लागत आहे लागू कधी करण्यात आला, ब्रॉट इन टू इफेक्ट म्हणजे अंमलबजावणी कधी सुरू झाली. येतंय लक्षात? 2000 या साली त्याला काय करण्यात आलं, इंट्रोड्यूस करण्यात आलं, पहिल्यांदा त्याच्यावर चर्चा झाली. 2003 साली तो ऍक्ट पार्लिमेंटमध्ये मंजूर झाला, पार्लिमेंटची संसदेची मान्यता मिळाली आणि 4 सालापासून तो लागू झाला. कशाबद्दल बोलतोय? FRBM ऍक्टच्या संदर्भातच हे 3 वर्ष आहे, 2000, 2003 आणि 2004. मात्र विचारलं काय आहे? विचारलं आहे लागू कधी करण्यात आला, तर त्याचं उत्तर आहे 4. प्रश्न पुढच्या वेळेला बदलतील, काय विचारतील? कधी संसदेने मान्यता दिली? उत्तर येईल 2003. पहिल्यांदा कधी त्याच्यावर चर्चा घडून आली? उत्तर आहे 2000. म्हणजे फक्त पाठ पाठ करून नाही चालणार, काय कसं विचारलं जातं, हा ट्रेंड, हा पॅशन. जर तुम्हाला पॅटर्न जर कळाला, येतं लक्षात, पॅटर्न जर कळाला, शब्दांची जाण जर तुम्हाला असेल, तर तुम्हाला कठीण नाही हो प्रश्नाची उत्तरं देणं स्पर्धा परीक्षेमध्ये, आणि विशेष करून या इकॉनॉमीची कठीण नाहीये. तुम्ही येतंय लक्षात? चल, नेक्स्ट. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते? आता याच्या ठिकाणी पण तुम्हाला दोन नंबर्स पाठ करणं गरजेचं आहे. 2100 आणि 2400. 2400 लागतात ग्रामीण भागासाठी आणि 2100 लागतात शहरी भागासाठी. विचारलं काय आहे? ग्रामीण भागात, ग्रामीण भागामध्ये अंगमेहनतीची श्रमाची कामं जास्त असतात, मग 2100 लागेल की 2400 अंगमेहनतीला? तर जास्त, 2400. 2400चा आकडा. 2100 कधी लागतील? जर तो या ग्रामीण भागाच्या ऐवजी इथं विचारलं तर शहरी भागात. उष्मांक कशात मोजतात? कॅलरी. कॅलरीज. सो सिंपल. पुढचा प्रश्न. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते? आता गव्हर्नमेंटचा खर्च जो असतो तो कमी करून चालतो का? नाही. कारण की लोकांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी त्या दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढच करावी लागते. म्हणजे शिक्षणावरचा खर्च कमी करून चालेल का? आरोग्यावरचा खर्च कमी करून चालेल का? येत्या लक्षात? सामाजिक सुरक्षा योजनांवरचा, सोशल सिक्युरिटी स्कीमवरच्या, फायनान्शियल सिक्युरिटी स्कीमवरच्या
डेव्हलपमेंटल स्कीमवरच्या खर्च एक्सपेन्सेस कमी करून चालतील का? नाही. म्हणून प्रवृत्ती कशी असते तर सरळ सरळ वाढत ठेवावे लागेल. उत्तर सोपं आहे, वाढत. मात्र कोणती कॉन्सेप्ट गरजेची आहे या ठिकाणी? सार्वजनिक खर्च. मग सार्वजनिक खर्चासाठी सार्वजनिक क्षेत्र माहित पाहिजे. मग सार्वजनिक क्षेत्रावर सार्वजनिक खर्च होतो. येत्या लक्षात? मग सार्वजनिक क्षेत्रावर जर सार्वजनिक खर्च होत असेल तर सार्वजनिक क्षेत्र कोणकोणती आहे? शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा. याच्यावर खर्च कमी होईल का? नाही. तो वाढता ठेवावा लागेल. तो स्थिर पण ठेवून चालणार नाही, तो घट्ट पण ठेवून चालणार नाही, तो बदलता ठेवावा लागतो. मात्र प्रवृत्ती कशी असते? नेहमी वाढतीच असते, कारण की प्रत्येक देशाला एक विकासाच्या नेहमी वाटेवर असणं गरजेचं वाटतं किंवा ते आवश्यकच असतं. ठीक आहे. प्रवृत्ती कशी असते तर वाढती असते. नो एक्स्ट्रा डिस्कशन्स इज रिक्वायर्ड. त्यापेक्षा अतिरिक्त जास्त चर्चेची आहे मला तरी वाटत की आवश्यकता आहे. याच्या लक्षात? बदलता म्हणजे काय? कधी कमी करून टाकला आणि कधी जास्त करून टाकला, असं हा चौथा ऑप्शनचा अर्थ होतो. येतं लक्षात? कळतंय? म्हणजे तुम्ही म्हणाल, काही विद्यार्थ्यांना वाटेल की का हो सर, मग बदलता बदलता कसा ठेवणं? बदलता म्हणजे काय? कधी कमी केला आणि कधी जास्त केला, म्हणजे असं कधी शिक्षणावर कमी केला खर्च आणि आरोग्यावर जास्त केला असं नाही. सर्वांवर वाढीवरच खर्च करावा लागतो भूतकाळाच्या तुलनेत वर्तमानात. येतंय लक्षात? वाढीवच ठेवावा लागतो. त्याच्यामुळे वाढीव हेच उत्तर सर्वात समर्पक या ठिकाणी आहे. ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही? तर काय, कोणता मुद्दा आहे? लोकसंख्या विस्फोट. कुठली? भारतातील. ठीक आहे. तर लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय? येतं लक्षात? लोकसंख्येचे प्रमाण कसं आहे? जास्त आहे. लोकसंख्या सोप्या भाषेमध्ये जास्त. आता ह्या लोकसंख्या वाढीचं कारण कोणतं विचारलेलं आहे? कारण नाही, नाही, नाही. काय विचारलेलं आहे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. लोकसंख्या कशामुळे वाढत नाही? निरक्षरतेमुळे वाढत नाही का? नाही, निरक्षरतेमुळे. कारण की लहान कुटुंबामुळे फायदे काय, मोठ्या कुटुंबामुळे तोटे काय, हे माहीत असण्यासाठी साक्षरता आवश्यक आहे ना. म्हणून निरक्षरता हे तर कारण आहे. आपल्याला नाही विचारलेलं आहे, निरक्षरता कारण आहे. सर्व लोकांनी विवाह केलं पाहिजे असं सामाजिक मत आहे. येस ऑर नो? बरोबर आहे. म्हणजे विवाह सर्व व्यक्तींनी केले पाहिजे एका ठराविक वयामध्ये, असं अपेक्षित सामाजिक स्तर आणि त्याची संरचना सांगते. हो. मग विवाह होतात त्याच्यामुळे अपत्य जन्माला येतात, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते. विवाहाची सार्वत्रिकता हे लोकसंख्या विस्फोटाचं किंवा लोकसंख्या वाढीचं कारण आहे का? हो. आपल्याला नाही विचारलेलं आहे, त्याच्यामुळे बी पण उत्तर. एकत्र कुटुंब पद्धती. आता याचं थोडं विश्लेषणात्मक बाब समजून घ्यायला लागेल. जर दोनच तीनच लोकांचं छोटस कुटुंब असेल आणि त्यांनी जर कुटुंबाचा आकार वाढवायचा विचार केला, तर मग त्या कुटुंबाला खायला प्यायला कुठून देणार? त्याचा सांभाळ कोण करणार? येत्या लक्षात? त्याला सोयी सुविधा मूलभूत गरजांची पूर्तता कोण करणार? हे लहान कुटुंबामध्ये शक्य नसतं. मात्र एकत्र कुटुंब ज्या वेळेला असतं त्यावेळेला काही लोक बेरोजगार जरी असली, काही लोकांची लग्न झाली आणि त्यांना अपत्य जरी झालं, तरी त्या एकत्र कुटुंबामध्ये इतर लोक कमवती असल्यामुळे त्याचा खर्च भागवला जाऊ शकतो. म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जनसंख्या जास्त वाढते किंवा वाढलेली आहे. भूतकाळातला हा भारताचा इतिहास आपल्याला सांगतो. म्हणून जॉईंट फॅमिलीमध्ये लोकसंख्या विस्फोटाचं कारण दडलेलं आहे. म्हणजे ए झालं, बी झालं, सी झालं, तिघही कारण आहेत. नाही विचारलं. राहणीमानातली सुधारणा. आता राहणीमानातली सुधारणा हे लोकसंख्या म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग.
ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, ते लोकसंख्या विस्फोटाचं कारण आहे का? तर ते नाहीये. राहणीमानाचं स्तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं हे स्पष्ट या दोन शब्दातून होत नाही, म्हणून राहणीमानातील सुधारणा हे लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही. म्हणजे फक्त डी. मग डीचं ऑप्शन कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. काय विचारलेलं आहे, कशाबद्दल विचारलेलं आहे, विस्फोट म्हणजे काय, या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर उत्तर झटक्यात येऊन जाईल. येत्या लक्षात? पुढचा प्रश्न. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प टिंबटिंब या वर्षात सुरू करण्यात आला. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प टिंबटिंब या वर्षात सुरू करण्यात आला. येत्या लक्षात? 85-86 हे त्याचं उत्तर आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. अशा प्रकारचे विकास प्रकल्प किंवा योजना आपल्याला पाठच करावे लागतील, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. चला पुढचा महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. तिघही विधाने कशा संदर्भातले आहे? रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातले आहे. आता या ठिकाणी काय माहित पाहिजे? कॉन्सेप्ट. कोणती कॉन्सेप्ट? भाववाढीच्या वेळेला कोणत्या प्रकारचं धोरण आरबीआय कडून वापरलं जातं? येत्या लक्षात? भाववाढीच्या दरम्यान कोणत्या प्रकारचं धोरण आरबीआय मार्फत वापरलं जातं? म्हणजे भाववाढ ज्या वेळेला होत असेल त्यावेळेला बाजारामध्ये पैसा जास्त आहे आणि वस्तू आणि सेवांचा पुरवठा काय आहे? कमी आहे. मग त्यावेळेला पैसा जर बाजारपेठेमध्ये जास्त झालेला असेल तर व्याजदर वाढवले जातात आरबीआय कडून. कर्जाचे व्याजदर काय केले जातात? वाढवले जातात. म्हणजे जेणेकरून लोक कर्ज कमी घेतील, लोकांच्या हातात कमी पैसा येईल आणि लोक कमी खरेदी करतील, हा त्याचा उद्देश असतो. म्हणजे कर्जाचे दर वाढवले जातात. म्हणजे कोणतं दर वाढवणं म्हणजे काय? चलन महाग केलं, म्हणून याला म्हणतात महाग चलन नीती. कधी? भाववाढीच्या याच्यात. मात्र भाव घटीच्या वेळेला काय करावं लागेल? उलट करावं लागेल. कर्ज स्वस्त करावे लागतील, व्याजदर कमी करावे लागतील, म्हणजे स्वस्त चलनाचं धोरण वापर. म्हणजे भावघटी वाढीच्या काळात मग नीतीचा वापर करतं का? बरोबर. भावघटीच्या काळात स्वस्त चलनाची निर्मिती किंवा धोरण वापरतं का? बरोबर. आता कॉम्प्लेक्स आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले होते. आता हिच्यात पण आकडेवारी माहित असण्याचं काहीच गरज नाही माझ्या दृष्टिकोनातून. सोपी आयडिया सांगतो. 1950 पासून 51 पासून भारतामध्ये नियोजन सुरू झालं. पहिली पंचवार्षिक योजना अंमलात. येतं लक्षात? त्यावेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक दर काय केला? 3%. येतं लक्षात? इतका स्वस्त चलन धोरण. कारण की त्यावेळेला नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. पहिली पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान लोकांना आपण टार्गेट काय ठेवलेलं होतं? शेतीचा विकास आणि शेतीमधलं उत्पादन वाढ. मग लोकांना जर शेती करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचं होते तर कर्जाचे दर वाढवावे लागतील, व्याजदर की कमी करावे लागतील? कमी करावे लागतील. म्हणून ऑब्व्हियसली स्वस्त चलन धोरण होतं. आता ते किती टक्क्याने होतं सोडून द्या, ते समजा माहित नाही आपल्याला. मग तिघही उत्तर बरोबर होते. येस. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. येतंय मित्रांनो लक्षात? साध्या सोप्या पद्धतीने आता आपण या शॉर्ट ट्रिक्सच्या भागामध्ये काय बघितलं? अंडरस्टँड यूपीएससी एमपीएससी या अंडरस्टँड एमपीएससी या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम अंतर्गत आपण एकेका शब्दाच्या आधारे, लॉजिक्सच्या आधारे, इलिमिनेशन्स मेथडच्या आधारे कसे प्रश्न सोडवू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आजचा क्वेश्चन पेपर होता ग्रुप सी पूर्व परीक्षा 2022 चा पेपर होता आणि त्यामधला विषय होता इंडियन इकॉनॉमी. येतं मित्रांनो लक्षात? धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास निश्चित व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनललाही तुम्ही याच नावाने जोडू शकतात, एमपीएससी यूपीएससी तक्षशिला अकॅडमी. थँक्यू व्हेरी मच.